लग्न सोहळा म्हटलं की डीजे, बँड, मिरवणूक, फटाके आणि वाहनांची मोठी गर्दी आलीच. कार्यक्रम मंगल कार्यालयात असतो, मात्र त्याचा परिणाम संपूर्ण परिसराला सहन करावा लागतो. विवाह सोहळा हा संस्कार आहे. तो संस्कार बेशिस्तीचं प्रदर्शन बनू नये. आनंद साजरा करावा, पण आवाजाची मर्यादा ठेवून. वरात काढावी, पण वाहतूक ठप्प न करता. याच भावनेतून संगमनेरमध्ये मंगल कार्यालय चालक आणि पोलिसांनी विवाह सोहळ्यांसाठी आचारसंहिता तयार केली. हा निर्णय म्हणूनच कौतुकास्पद आहे. तुमच्या लग्नाचा आनंद, पण जनतेला त्रास का? संगमनेरला विवाह सोहळ्यांसाठी आचारसंहिता. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. लग्न हा आनंदाचा सोहळा आहे. दोन कुटुंबांना जोडणारा, नातेवाईकांना एकत्र आणणारा आणि आयुष्यभराच्या आठवणी देणारा हा संस्कार आहे. त्यामुळं प्रत्येकाला आपलं लग्न उत्साहात, थाटामाटात आणि आनंदानं साजरं करण्याचा अधिकार आहे. पण हा आनंद इतरांच्या त्रासाचं कारण ठरू नये, एवढीच अपेक्षा समाजाची असते. संगमनेरमध्ये मंगल कार्यालय चालक आणि पोलिसांनी याच भावनेतून विवाह सोहळ्यासाठी आचारसंहिता तयार केली. विवाह निश्चित केलेल्या मुहूर्तावरच लावणं, रात्री उशिरापर्यंत डीजे अथवा बँडला परवानगी न देणं, रात्री ठराविक वेळेनंतर लॉन, मंगल कार्यालय बंद करणं, तसंच विवाहाशी संबंधित विविध घटकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. आता हा निर्णय केवळ संगमनेरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि राज्यभर राबविण्याची गरज आहे. लग्न म्हटलं की आज अनेक ठिकाणी डीजे, बँड, मिरवणूक, फटाके, आतिषबाजी आणि वाहनांची मोठी गर्दी हे जणू अपरिहार्यच झालंय. अहिल्यानगर शहरातील परिस्थिती याला अपवाद नाही. शहरात रस्त्यांची कामे, वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात एखाद्या मंगल कार्यालयासमोर लग्नाची वरात आली की कोंडीत आणखी भर पडते. शिवाय पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळं पाहुण्यांच्या वाहनांमुळं कोंडी आणखी वाढते. शहरातील बहुतांश मंगल कार्यालय महामार्गावर आहेत. त्यामुळं लग्न सराईच्या काळात या भागात सतत वाहतुकीची कोंडी होते. नागरिक तक्रारी करतात, त्याचा उपयोग होत नाही, उलट वादच होत राहतात. ही मोठी समस्या असली तरी फारशी कोणी गांभीर्याने घेतलेली नाही. अहिल्यानगर पोलिसांनी मार्च 2026 मध्ये शहरातील 37 मंगल कार्यालयांना ध्वनी प्रदूषणाबाबत नोटिसा बजावल्या होत्या. पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाचे नमुनेही घेतले होते. पण त्याच्या पुढे काय झालं याचे परिणाम दिसले नाहीत. पोलीस अंमलबजावणीत कमी पडले असावेत किंवा सोहळ्याचे आयोजक आणि मंगल कार्यालय व्यवस्थापन याला जुमानत नसावे असं दिसतं. पुणे जिल्ह्यात पूर्वी असाच प्रश्न गंभीर बनला होता. महामार्गावरून निघणाऱ्या वरातींमुळे कोंडी तर व्हायचीच, मात्र अनेकदा अपघातही झाले. एकदा कडक शिस्तीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आले. त्यांनी महामार्गावर वरातींना बंदी घातली. महामार्गावर वरात आली तर आयोजकांसोबत मंगल कार्यालय चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. याचा परिणाम असा झाला की बुकिंगच्या वेळीच मंगल कार्यालय व्यवस्थापन त्याची माहिती देऊ लागले. त्यामुळं महामार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयातील लग्नांच्या वराती रस्त्यावर न येता मंगल कार्यालयाच्या आवारातच काढल्या जातात. अगदी नगरचा नवरदेव असला तरीही तेथे ही शिस्त पाळली जातेच. नगरला मात्र वेगळं चित्र आहे. मग प्रश्न असा आहे की विवाह सोहळ्याच्या बाबतीत असं नियोजन कायमस्वरूपी का होऊ नये? एका लग्नाचा आवाज हजारो लोकांपर्यंत का पोहोचावा? विवाहस्थळाच्या आसपास एखादं रुग्णालय असेल, शाळा, महाविद्यालय असेल, वृद्ध नागरिकांची घरे असतील, विद्यार्थी अभ्यास करत असतील, तर त्यांनी डीजेचा त्रास का सहन करावा? आमचे लग्न आहे, आम्ही आनंद साजरा करणार, हा युक्तिवाद असू शकतो का? यासाठी कायदा आहे, नियम आहेत. आता गरज आहे ती त्याच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीची. या पार्श्वभूमीवर संगमनेरचा प्रयोग महत्त्वाचा ठरतो. संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस आणि मंगल कार्यालय चालकांनी एकत्र बसून नियम तयार केलेत. मात्र ज्यांच्याकडे लग्न आहे त्या वधूवर पित्यांचा यात सहभाग करून घेण्याची जबाबदारी आहे. लग्न सोहळ्याचं नियोजन करणारे मंगल कार्यालय चालक, लॉन मालक, जेवण बनविणारे, पुरोहित,
छायाचित्रकार, डीजे चालक, बँडवाले हे प्रत्यक्ष व्यवस्थेतील प्रमुख घटक आहेत. संगमनेरमध्ये त्यांनीच एकत्र येऊन आचारसंहिता ठरवली आहे. त्यांनीच ठरवलं की विवाह वेळेत सुरू करून वेळेत संपवायचा. ठरलेल्या वेळेनंतर डीजे किंवा बँड सुरू ठेवायचा नाही. रात्री उशिरापर्यंत यामुळे होणारा त्रास टाळायचा. मंगल कार्यालयाच्या बाहेर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची व्यवस्था करायची. वरात रस्त्यावर किती वेळ थांबेल याचं नियोजन करायचं. वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करायची. म्हणजेच प्रश्नावर केवळ कारवाईचा नव्हे तर व्यवस्थापनाचा उपाय शोधण्यात आलाय. हा मार्ग अधिक प्रभावी ठरू शकतो. संगमनेरच्या धर्तीवर अहिल्यानगर शहरातील सर्व मंगल कार्यालयांची एकत्र बैठक पोलीस, वाहतूक शाखा आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेता येईल. महापालिकेकडं मंगल कार्यालयासाठी स्वतंत्र परवानगीची प्रक्रिया आहे. त्यामुळं परवानगी देतानाच काही मूलभूत अटी बंधनकारक करतात. अर्थात असे नियम आहेत आणि बैठकाही होतात. त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही. कारण नियम मोडला तर प्रत्येक वेळी कारवाई होतेच असं नाही. त्यामुळं नियम पाळले जात नाहीत. लग्न करणाऱ्या कुटुंबाचा आनंद महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी सार्वजनिक रस्ता बंद करता येणार नाही. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णाची गाडी अडकणं, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला उशीर होणं, कामावरून परतणाऱ्या नागरिकाला अर्धा तास कोंडीत अडकावं लागणं किंवा रात्री झोपलेल्या वृद्धाला डीजेमुळं जाग येणं हा दुसऱ्याच्या आनंदाचा मोबदला असू शकत नाही. विवाह सोहळा हा संस्कार आहे. तो संस्कार बेशिस्तीचं प्रदर्शन बनू नये. आनंद साजरा करावा पण आवाजाची मर्यादा ठेवून. वरात काढावी पण वाहतूक ठप्प न करता. मंगल कार्यालयात पाहुणे बोलवावेत पण रस्त्यावर पार्किंग करून शहराला वेठीस धरू नये. संगमनेरनं एक चांगली सुरुवात केली. अर्थात तिथंही याची अंमलबजावणी कशी होते यावर याचं यश अवलंबून आहे. तरीही आता या प्रयत्नांना एक जिल्हास्तरीय धोरणाचं स्वरूप येण्याची वेळ आली आहे. सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, डीजे चालक, बँड पथकं, विवाह आयोजक आणि संबंधित व्यावसायिकांची बैठक घ्यावी. त्यात विवाह सोहळा आचारसंहिता तयार केली तर ती अधिक परिणामकारक ठरेल. त्यात केवळ डीजे किंवा आवाजाचा विषय नसावा. वाहतूक, पार्किंग, वरात, फटाके, वेळेचं पालन, अग्निसुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या तक्रारी यांचाही समावेश असावा. याशिवाय लग्नात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठीही आवश्यक उपाय व्हावेत. प्रबोधन व्हावं. भरमसाठ भाडे घेणाऱ्या मंगल कार्यालय चालकांनी यातील आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडली पाहिजे. लग्नाचा आनंद कमी करण्याची गरज नाही, फक्त त्याची बेशिस्त कमी करण्याची गरज आहे. आणि हे काम फक्त पोलिसांचं नाही, मंगल कार्यालय चालकांनी पुढाकार घ्यावा, आयोजकांनी जबाबदारी घ्यावी, नागरिकांनी सहकार्य करावं आणि प्रशासनानं नियमाची कठोर अंमलबजावणी करावी. शेवटी लग्नाची आठवण डीजे किती मोठा होता यापेक्षा किती सुंदर आणि शिस्तबद्ध सोहळा झाला अशी राहिली तरच त्या आनंदाला खरा अर्थ आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.